नमस्कार मंडळी, मी पूनम पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून खूप प्रेम करता, परंतु त्या व्यक्तीला तुम्ही कधीही सांगितलेलंच नाही आहे. तुम्ही किती प्रेम करता हे त्यांना माहीतच नाही आणि ती गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, परंतु तुम्ही तुमच्या मनातूनच तुम्हाला भीती वाटते की आपण आपल्या मनातलं जर का प्रेमाच्या भावना जर का त्या व्यक्तीसमोर व्यक्त केल्या तर ती व्यक्ती आपल्यापासून लांब जाईल, असं तुमच्या मनातच वाटत असतं. तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. कारण आपण ज्या वेळेत एखाद्या व्यक्तीवर अतिशय प्रेम करतो, परंतु त्या व्यक्तीसमोर आपल्या प्रेमाच्या भावना सांगायला घाबरतो किंवा एखादी व्यक्ती जी तुम्हाला अतिशय आवडते आणि ती व्यक्ती तुमच्या प्रेमात पडावी यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. परंतु कुठल्याही चुकीच्या कामासाठी हा व्हिडिओ तुम्ही कोणालाही शेअर करू नका किंवा तुम्ही या व्हिडिओचा वापरसुद्धा चुकीच्या कामासाठी अजिबात करू नका. आता हा जो व्हिडिओ आहे हा फक्त प्रेमासाठी, म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्यासाठीच आहे. तर आता एखादी व्यक्ती, तुम्ही त्या व्यक्तीला आवडता की नाही हे तुम्हाला माहिती नाही आहे, परंतु तुम्हाला ती व्यक्ती आवडते. आता ती व्यक्ती तुमच्या जर जीवनात हवी असेल तर त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. तर या उपायासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे, कुठल्याही प्रकारचा असा स्पेसिफिक दिवस नाही आहे, प्रॉपर दिवस नाही आहे की ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. हा जो उपाय आहे हा तुम्ही कधीही करू शकता. आता हा उपाय करत असताना तुम्हाला घरातच जर तुम्ही असाल तर दिवसातून 2-3 वेळा हा उपाय करू शकता. जर तुम्ही कामानिमित्त बाहेर पडत असाल तर तुम्ही सकाळी आणि रात्री 2 टाईम हा उपाय करू शकता. हा उपाय खूप सुंदर आहे आणि खूप प्रभावशालीही आहे. बघा, आपण हिंदू आहोत आणि हिंदू धर्मात सर्व देवी देवतांना आपण खूप मानतो. त्याचप्रमाणे मंत्र स्तोत्र हे सुद्धा आपल्या घरात आपण सकाळ संध्याकाळ म्हणत असतो. आणि अशाच एका मंत्राने आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीला वश करायचं आहे, आपल्याजवळ आकर्षित करायचं आहे. म्हणजे काय, तर ती व्यक्ती तुमच्याजवळ आकर्षित होणार आहे. तुमचं आकर्षण जे आहे ते खूप वाढणार आहे या मंत्राने. या मंत्रात अशी खूप ताकद आहे त्यामुळे हा मंत्र जर तुम्ही 2 ते 3 वेळा दिवसातून वापरला तर तुम्ही अतिशय लवकरात लवकर या मंत्राचा तुम्हाला स्वतःला काहीतरी फायदा होताना नक्कीच दिसेल. आता काय करायचं आहे, मंत्र कसा म्हणायचा आहे, व्हिडिओ व्यवस्थितपणे ऐका आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना शेअर नक्कीच करा. अजून एक महत्त्वाची टीप, आजकाल बऱ्याच ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा अफेअर्स दिसतात, तर अशा गोष्टींसाठी या मंत्राचा वापर अजिबात करू नका. कारण कामाख्या देवीचा हा मंत्र आहे आणि कामाख्या देवी कधी कुणाला काय शिक्षा देईल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे कामाख्या देवीस काय सगळेच देवी देवता चुकीच्या कामासाठी कुठल्याही मंत्राचा वापर करू नका. सांगण्याचं तात्पर्य एवढंच. आता आपण आपल्या मंत्राकडे वळूया. मंत्र कसा म्हणायचा तत्पूर्वी बघा, आपण चॅनलची जर काही मेंबरशिप घेतलेली नसेल, जर आपण आपल्या चॅनलला कधी सबस्क्राईब केलेलं नसेल आणि या व्हिडिओच्या निमित्तानं जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजेच असेच उपयुक्त व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर सगळ्यात अगोदर मिळून जातील. तर उपायासाठी सर्वात पहिले ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता किंवा जी व्यक्ती तुमच्या जवळ यायला पाहिजे, तुमच्याजवळ आकर्षित व्हायला पाहिजे, तिला तुम्ही व्हिज्युअलाइज करा. म्हणजे काय, डोळ्यासमोर ती व्यक्ती आणा की ती व्यक्ती त्यांच्या घरात व्यक्तींना छानपणे पटवून देते की ती व्यक्ती माझ्यासाठी खूप योग्य आहे किंवा ती व्यक्ती तुमच्याशी छान छान गप्पा गोष्टी करते किंवा तुमच्या जवळ येते, तुम्हाला फोन करते, तुम्हाला मेसेज करते किंवा तुम्ही दोघे एकत्र एखाद्या समुद्र किनाऱ्यावरती बसलात किंवा एखाद्या गार्डनमध्ये तुम्ही बसलात, छान छान गप्पा गोष्टी चालल्यात आणि अशा प्रकारच्या तुम्ही ज्या काही चांगल्या इच्छा, चांगल्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनातून इच्छा ह्या तुमच्या डोळ्यासमोर आणा. डोळ्यासमोर चित्र उभा करा आणि हे काय व्हिज्युअलायझेशन करा की ती व्यक्ती तुमच्याजवळ येते. अशा पद्धतीने तुम्ही त्या व्यक्तीचं चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे. त्या व्यक्तीला
डोळ्यासमोर बघायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं तर तुम्हाला 3 वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे. नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. असं 3 वेळा करायचं. चित्त एकाग्र होतं. अशाने आणि मनातले सर्व दुसरे जे विचार असतात ते निघून जातात. आता काय करायचं की हा जो कामाख्या देवीचा मंत्र आहे, हा मंत्र व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यानंतर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ओम क्लीम क्लीम कामाख्या क्लीम क्लीम ओम नमः. क्लीम क्लीम कामाख्या क्लीम क्लीम नमः. हा मंत्र व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा. जास्तीत जास्त वेळेला हा मंत्र म्हणा. पण तत्पूर्वीच तुम्हाला ज्या व्यक्तीला व्हिज्युअलाइज करून नंतरच हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, या मंत्रात खूप ताकद आहे. कामाख्या देवी नक्कीच तुमच्या प्रेमासाठी तुमची मदत करेल आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. मी आशा करते की हा मंत्र तुम्हाला सर्वांना समजला असेल. पण पुन्हा एकदा सांगते, ओम क्लीम क्लीम कामाख्या क्लीम क्लीम नमः. ओम क्लीम क्लीम कामाख्या क्लीम क्लीम नमः. असा मंत्र आहे, तो तुम्ही अगदी मनापासून म्हणा आणि जे काय आहे ते पॉझिटिव्ह चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करा. फक्त विश्वास आणि श्रद्धा या जर 2 गोष्टी एकत्र आल्या तर कोणतीही गोष्ट ही शक्य होते. पण तुम्ही कोणतीही गोष्ट करताना जर तुमच्या मनात शंका कुशंका येत असतील तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. तर आजचा व्हिडिओ इथंपर्यंतच होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप नक्की द्या. धन्यवाद.